मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील एनकुळ येथील जागृत श्री भैरवनाथ देवालयाचा क वर्ग देवस्थानमध्ये समावेश करून नजीकच्या काळामध्ये 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल असं ठोस आश्वासन ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी दिले। ब्रह्मचैतन्य फाउंडेशनच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी नामदार गोरे बोलत होते। यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, तालुका अध्यक्ष अनिल माळी, माजी अध्यक्ष धनंजय चव्हाण, युवा नेते विशाल बागल, सोमनाथ भोसले, रामभाऊ देवकर पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते। नामदार गोरे म्हणाले, एनकुळ हे गाव भारतीय जनता पार्टी आणि आपणावर व्यक्तिगत प्रेम करणारे गाव आहे। या गावातील प्रमुख कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीत आपणास मनापासून सहकार्य केले। या प्रेमातून उतराई होण्यासाठी गावचा सर्वांगीण विकास करणं हे आपलं ध्येय आहे। देवस्थान निधीतून गावच्या आराध्य दैवताचा विकास करण्याबरोबर शासनाच्या इतर योजनेतून गावाचा सर्वांगीण विकास केला जाईल। विकास कामाबरोबर खटावमानच्या प्रत्येक गावचा शेती पाण्याचा प्रश्न सोडवणे हे आपले अंतिम ध्येय राहील। माजी आमदार डॉक्टर येळगावकर म्हणाले, टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचं स्मरण करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे। सदाभाऊ खाडे यांनी स्वागत केले। उद्घाटनाच्या प्रारंभी मंत्री नामदार जयकुमार गोरे आणि इतर मान्यवरांच्या स्वागतासाठी गजल नृत्याचे आयोजन करण्यात आले होते। तर उद्घाटनाप्रसंगी जयाभाऊंनी बॅटिंग तर सदाभाऊंनी बॉलिंग केली। सदाभाऊंच्या चेंडूवर गोरे यांनी जोरदार फटकेबाजी करत चाहत्यांना खुश केले। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर, एनकुळ। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।